अच्छा, आणि NTPCचा कधी दिलाय? म्हणजे 3 महिने आहे बऱ्याच. बरोबर आहे. ते हिच्यात बी तेच केलं ना. हा, म्हणून ती अरकेच झाली ना. चला, एक बार बरोबर किती पास्कल? एक बार बरोबर किती पास्कल? 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर काय असतो? न्यूटन मीटर स्क्वेअर काय असतो? न्यूटन मीटर स्क्वेअर काय असतो? पास्कल असतो. काय असतो? पास्कल असतो. प्रेशरचं सूत्र सांगा. हा, दाबचं F/A बरोबर. मग त्याचं SI युनिट सांगा. पास्कल. CGS युनिट काय तयार करसा? न्यूटनचा SI युनिट. न्यूटनला जर आपल्याला CGS मध्ये कन्वर्ट करायचा असला तर काय म्हणसाल? न्यूटन कशी राहते? डायन सारखी. मग न्यूटनला डायन म्हटलं, बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर मीटरला सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केला तर डाईन प्रति सेंटीमीटर स्क्वेअर. हा आमचा काय झाला? CGS. बरोबर आहे ना. एवढं तर तुम्हाला आता थोडंसं बघावं लागेल. रेग्युलर बोर आहे. आता हिच्यामध्ये बघा, जर मी असं म्हटलं एरिया वाढवला किंवा एरिया, किंवा यालाच आपण मराठीचे व्याचे क्षेत्रफळ वाढवलं किंवा क्षेत्रफळ काय केलं? कमी केलं, तर इथे तुमचा जो प्रेशर आहे म्हणजे त्याला म्हणता येईल दाब, ह्या दाबावर होणारा परिणाम सांगा. क्षेत्रफळ वाढलं तर दाब काय वाढेल? दाब काय होईल? कमी होईल. असं बरं. आणि जर क्षेत्रफळ कमी झालं तर दाब काय होईल? वाढेल. बरं, दाबचं सूत्र सांगा बरं एकदा. प्रेशर इज इक्वल टू F/A. बरोबर. म्हणजे हा जो आहे इकडे बघा, इथे प्रेशर जो आहे दाब हा याच्या व्यस्त प्रमाणात आहे. बरोबर आहे ना. क्षेत्रफळाच्या कसं आहे? व्यस्त प्रमाणात. म्हणजे हा जर तुमचा प्रेशर आपण वाढवला तर हा काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. बरोबर आहे ना. हा जर कमी झाला तर हा काय झाला पाहिजे? वाढला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही दाब कमी केला तर क्षेत्रफळ कसं झालं होईल? तिथे कमी होईल किंवा वाढेल. सॉरी, दाब काय झाला? कमी झाला तर तो किती कशावर कमी झाला? क्षेत्रफळ वाढलं. बरोबर. इथे क्षेत्रफळ वाढलं तर काय होईल? तुमचा दाब कमी होईल. क्षेत्रफळ जर कमी झाला तर दाब काय होईल? तुमचं वाढेल. क्षेत्रफळ जर कमी झालं तर दाब काय होईल? वाढेल. क्लिअर होत आहे का? पहा, याच्यावरनं आपण म्हणू शकतो ट्रकचं टायर मोठं का असतं? काय म्हणतोय मी? ट्रकचं टायर मोठं का असतं? का असतं? हा, क्षेत्रफळ जर वाढला तर दाब काय होतो? कमी होतो. म्हणता ना, क्षेत्रफळ वाढलं तर काय होतो? दाब कमी होतो. म्हणून ट्रकचे टायर कसे राहतात? मोठे मोठे राहतात. ठीक आहे ना. ॲज कम्पेअर आपले टू व्हीलर बघा, क्षेत्रफळ काय? कमी आहे, म्हणजे दाब पण कसा लागेल? तुमचा जास्त लागेल. क्लिअर आहे का? हेच तुमचं ट्रकच्या सूत्रावर आधारित आहे. ट्रकचं टायर मोठं का असतं? कारण क्षेत्रफळ वाढलं की दाब काय होतो? कमी होतो. हे आपल्याला याच्यावरनं समजतं. कशावरनं समजतं? याच्यावरनं. ठीक आहे ना. हा काय तुमचा दाब, हा काय तुमचा क्षेत्रफळ. बर, मग इथे बल काय होईल? बल विचारलं. बल काय होईल? बल कोणत्या प्रमाणात आहे? समप्रमाणात आहे. मग तुमचा दाब कमी झाला तर बल बी काय होईल? कमी लागेल. करेक्ट आहे का? दाब कमी झाला तर काय होईल? बलही कसं लागेल? कमी लागेल. आणि इथे जर तुमचा दाब वाढला तर बलही काय होईल? वाढेल. क्लिअर आहे का? समजतं एवढं? चला लिहून घ्या फटकन.
काल आपण लिहिलं व तुमच्या द्रव पदार्थावर किंवा द्रवावर लागणारा जो प्रेशर असतो याचं सूत्र पण लिहिलं होतं HDG. H कशासाठी राहतो? डेप्थसाठी. त्याच्यानंतर तुमचा G कशासाठी राहतो? त्वरणसाठी, गुरुत्व त्वरणसाठी. आणि D साठी डेन्सिटी. बरोबर आहे ना? डेन्सिटी सगळ्यांना समजते, घनत्व. बरोबर. आता त्याच्याबद्दल काही जास्त मी आता बोलत नाही, त्याचं आपल्याला पुढे काम आहे. ठीक आहे. खालती एक स्टार करून टाका. द्रवात दाबचे नियम. द्रवात दाबचे नियम. पहिला नियम टाका. खोली वाढल्यास दाब काय होईल? द्रव घेतलं, द्रव पाणी घेतलं. ठीक आहे. धरण आहे, धरण. बरोबर. धरणामध्ये जेवढं खोल जाल तेवढा दाब काय होईल? वाढेल. बरोबर आहे ना? तर तुम्ही द्रवामध्ये जेवढे खोल जासाल, जेवढी खोली वाढणार तेवढे काय होईल? तुमचा दाब वाढत जाईल. दाब काय होतो? वाढतो. भांडं घेतलं, ह्या भांड्यामध्ये तुमचा A पॉइंट घेतला, इथे B पॉइंट घेतला, इथे C पॉइंट घेतला. तर A, B आणि C आता यांच्यामध्ये रिलेशन दाखवायचं आहे. दाब C पॉइंटवर त्याच्यापेक्षा कमी, B पॉइंटवर त्याच्यापेक्षा कमी, A पॉइंटवर. क्लिअर आहे का? पा धरणाच्या भिंती बघा. धरणाच्या भिंती कशा राहतात? तुम्ही जर प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं, कोणत्या ठिकाणी धरणाचं बांधकाम जर चालू असलं तर धरणाची भिंत आहे ना अशी खालती वाढत जाते. का? कारण दाब जास्त राहतो खालती. काय राहतो? दाब जास्त राहतो. आपण असं म्हणतो असं काहीतरी नवीन स्ट्रक्चर अशी इंजिनिअरिंगनं काढलं. अरे नाही भाई, सायन्स आहे. तुम्ही खोल जेवढं जासाल तेवढा काय होतो? दाब वाढत जातो. सरळ भिंत तयार केली, घराला टाकली, तशी धडकन पडून गेली. समजलं का? कारण तुमचं काय आहे? प्रेशर खालतून सस्टेंड होतो, त्यावरती भिंत तुमची स्ट्रॉंगली उभी राहते. क्लिअर आहे का? म्हणजे खोली जे वाढल्यास तुमचा काय वाढतो? दाब वाढतो. ठीक आहे. हिच्यामध्ये तुम्हाला जर डायग्राम काढायची असली तर काढून घ्या. B नंबर. कोणत्याही द्रवात समान लेयरमध्ये प्रत्येक बिंदूवर दाब समान असतो. दाब कसा राहतो? समान असतो. फॉर एक्झाम्पल वापस तुम्ही एक भांडं घेतलं, भांड्यामध्ये द्रव टाकला. द्रव टाकल्यानंतर इथे A दाखवला, इथे B दाखवला, इथे काय दाखवला? C दाखवला. आता बघा, हे एकाच समान लेअरमध्ये आहे का की असे खालती वरती आहे? हे बघा, हे खालती वरती आहे. यांचा लेअर कसा आहे? वेगवेगळा आहे. बरोबर. पण समान लेअरमध्ये असेल तर प्रत्येक बिंदूवर तुमचं प्रेशर कसं राहील? सारखं राहील. क्लिअर आहे का? म्हणजे इथे A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. त्याच्यानंतर C पॉइंट टाका खालती. द्रवाचे घनत्व वाढले तर दाब काय होईल? कमी कसा होईल आणि वाढेल कसा? दोघीमध्ये रिझन सांगा. क्लिअर आहे? काय होईल? दाब काय होईल? वाढेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, एक सिंपल एक फुगा घेतला, असा डोक्यावर एवढा, मग डोक्यावर धरल्यानंतर काय झालं? त्याचं प्रेशर जाणवत आहे का तुम्हाला? काही दाब जाणवत आहे का? नाही.
पण त्याच ठिकाणी तेवढ्या आकाराचं लोखंड घेतलं वरती, त्याला दाब वाढला. बरोबर आहे ना? का? कारण स्थायू अवस्थेमध्ये त्याचं घनत्व कसं राहतं? जास्त असतं. क्लिअर आहे का? आणि त्याच ठिकाणी हवा माध्यमामध्ये त्याचं घनत्व कसं राहील? कमी राहील. मग आता सेम गोष्ट द्रवामध्ये सुद्धा लागू होते. ठीक आहे ना? तुम्ही काय केलं, एक साधं पाणी घेतलं, पाण्यामध्ये साखर मीठ वगैरे मिसळवलं, म्हणजे काय केलं, पाण्याचं घनत्व वाढवलं. मग आता त्या पाण्याचं पहिले साध्या पाण्याचं वजन केलं आणि या पाण्याचं वजन केलं, तो वाढलं का याचं वजन? वजन वाढेल की नाही? कारण साखरेचं बी तर काही ना काही राहील ना तिच्यामध्ये, मिठाचं पण सुद्धा राहील. मग त्यामुळे घनत्व काय होईल? त्याचं वाढलं. म्हणजे तुम्ही त्या पाण्यामध्ये आतमध्ये जाऊन उभे राहिले, तुम्ही सगळं ढवळल्यानंतर तुम्हाला प्रेशर काय होईल? जास्त लागेल. बरोबर आहे ना? तुम्हाला दाब कसा होईल? जास्त होईल. मग इथे काय होईल? द्रवाचे घनत्व वाढले तर दाब पण काय होतो? वाढतो. याच्यामध्ये टाका आता उदाहरणार्थ खालती. उदाहरणार्थ धरणाची भिंत वरतून खालती गेल्यास जाड होत जाते. नियम 1 ए त्याच्या समोरच लिहा, कारण नियम ए. त्याच्यानंतर टाका, कारण धरणामध्ये कोणती ऊर्जा सेव राहते? स्थितीज. कोणती ऊर्जा सेव राहते? स्थितीज. शिकवलंय ना मी हे. गतीज ऊर्जा कशात राहते? हा, बर. आणि स्थितीज? ये भाई तुम्ही रिव्हिजन नाही करता भाऊ, काही नाही, खतरनाक आयटम आहे. तुम्ही रिव्हिजन नाही करता तुम्ही काही. तुम्हाला फिजिक्समध्ये हे शिकवलंय की नाही मी ना? एक दिवस ते पेंडुलम मध्ये मी तुम्हाला स्थितीज ऊर्जा पण शिकवली, गतीज ऊर्जा पण शिकवली. आज वापस ओपन करा आणि गतीज ऊर्जा कशावर डिपेंड राहते ते तुम्हाला लिहून दिलं आहे. स्थितीज ऊर्जा कशावर डिपेंड राहते? हाईटवर राहते, ते पण लिहून दिलेलं आहे की नाही? मग तुम्हाला ते सगळं आता वाचायचं आहे, वापस रिव्हिजन करा. ठीक आहे, चला याच्यामध्ये टाका खालती, धार नसलेल्या चाकूने, उदाहरणार्थ 2, धार नसलेल्या चाकूने पदार्थ कापताना त्रास होतो. कारण सांगा, कारण काय? घनत्व. बोथा चाकू, ठीक आहे ना? त्याचं काय करायचं आहे तुम्हाला? त्याचं तोंड बघा, जे कापतो आपण ते, आणि धारदार चाकू याचं तोंड बघा. काय फरक आहे दोघींमध्ये? काय फरक आहे? अरे क्षेत्रफळ वगैरे सगळं बाजूला ठेवा, काय फरक आहे ते सांगा. त्याचा पॉइंट कसा दिसतो? असा बारीक दिसतो. म्हणजे क्षेत्रफळ काय झालं? कमी. क्षेत्रफळ काय झालं? कमी. आणि बोथ्या चाकूचं क्षेत्रफळ पहा, याच्यापेक्षा जास्त दिसतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय आपण शिकलो? क्षेत्रफळ जास्त असलं तर दाब काय असतो? काय होतो? वाढतो की नाही? म्हणून आपण कापताना काय लागतं आपल्याला? दाब जो राहतो तो जास्त लावावा लागतो. क्लिअर आहे का? बल कसं लावावं लागतं? जास्त लावावं लागतं. क्लिअर आहे का? म्हणजे तुमचं क्षेत्रफळ वाढतं कोणत्या? बोथ्या चाकूवर. क्लिअर आहे की नाही? मग खालती लिहा, सुरीचं क्षेत्रफळ वाढते. नाही, तिच्यामध्येच ना, त्याचं कारण पुढे. सुरीचं क्षेत्रफळ वाढते म्हणून दाब जास्त लावावा लागतो. क्लिअर आहे? पहा,
तुम्हाला काय येईल माहिती आहे का, पेपरमध्ये हे वरचं वाक्य येईल जे लिहून दिलेलं आहे की ज्या चाकूला धार नाही आहे त्याला काय लागतं आहे, बल जास्त लागतं आहे. कारण मग कारण तुम्हाला 4 मिळतील आणि त्या 4 कारणांपैकी एक कारण तुम्हाला प्रॉपर सिलेक्ट करता आलं पाहिजे. का तर क्षेत्रफळ कसं होतं आहे, वाढतं आहे. कोणाचं, सुरीचं. बरोबर आहे ना. नाही तर म्हणसान सर फळाचं क्षेत्रफळ तर वाढलेलंच राहतं. बरोबर आहे ना. आपल्याला सुरीच्या क्षेत्रफळाशी काम आहे. क्लिअर. त्याच्या खालती 3 नंबरचा आकडा घ्या. 3 नंबरचं उदाहरण आपण टायराचं लिहिलं का, याच्या अगोदर लिहून घ्या. जड वाहनांचे टायर जाडे असते. जड वाहनांचे टायर कसे असते, जाडे असते. कारण 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 काय रे, काय वाढवत आहे, क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ वाढलं की काय होतो, दाब कमी होतो. बस हे एवढं करत राहा कंसामध्ये, पूर्ण कारण लिहायचं गरज नाही. आता ए फॉर क्षेत्रफळ, पी फॉर दाब. पुढे किती नंबर चालू आहे, 4था ना. टाका. विमानातील आतील दाब बाहेरच्या दाबापेक्षा काय असू शकतो, सांगा बरं. का कमी. जसं जसं उंच जावे तसं तसं काय होत जाते, नाकात ना डोंगरावर चढताना रक्त काय येतं, नागपुडी का फुटते, दाब वाढतो की दाब कमी होतो. दाब काय होतं, कमी होतं. तुम्हाला माहिती आहे ना, जसं जसं उंच जावे तस तसा दाब काय होतो, कमी होत जातो. मग कमी होत गेले, विमान तर ऑलरेडी उंचावर उडते. बरोबर आहे ना. असं तर नाही ना 4थ्या मजल्यावर गेले हात लावून घेतला जाता, आता असं तर नाही होणार ना. फार उंचीवर उडतं. मग उंचीवर जाताना तुमचं प्रेशर काय झालं, कमी झालं. मग आतमधले विमानातले जे लोक बसलेले आहे तर सगळ्यांच्या नाकातनं धारा लागायला पाहिजे ना की नाही. बरोबर आहे. लागता का, नाही. कारण त्याच्यातला आतमधला दाब कसा राहतो, मेंटेन केलेला राहतो. क्लिअर आहे का. म्हणून पहा, कधी पण आहे ना विमानाला जर छिद्र पडलं, पिक्चरमध्ये पाहिलं असेल ना आपण ना, लोक कसे बाहेर ताणले जातात घपकन, पाहिले की नाही असे. का, कारण तिकडे प्रेशर कसं आहे, तो प्रेशर आतमधलं प्रेशर बाहेर ओढून घेतलं जातं. बरोबर आहे. त्याच्याबरोबर माणूसही ओढला जातो. समजलं का. मग काय झालं, विमानातलं प्रेशर काय असायला पाहिजे, हा इच्यात वाक्यात काय असायला पाहिजे, विमानातील आतील प्रेशर बाहेरच्या दाब्यापेक्षा कसं असायला पाहिजे, जास्त असलं पाहिजे. लिहा, बाहेरच्या दाबापेक्षा जास्त असते. वारे वातून जास्त लिहिलं, लोकायला कमी सांगतो. हा खालच्या याच्यावर टाका. विमानात लोकांच्या नाक किंवा कान मधून रक्त येते. काय सेम रिझन आहे की नाही. हां, त्याच्यामध्ये दाबामध्ये फरक पडला की ज्या व्यक्तीला बीपीचा त्रास राहतो त्या व्यक्तीबरोबरही घडतं. कोणाबरोबर घडतं, बीपीचा त्रास ज्या व्यक्तीला आहे त्यालाच ते घडतं. ठीक आहे ना. याच्यामध्ये 5वं एक्झाम्पल लिहा. विमानात काय बाकी राहिलं रे बाबू, हां पुढे. विमानात फाउंटन पेनची शाई बाहेर पडते. काय
बस बस तेच रिझन आहे सगळं, दाब कमी होतो. पुढचा साबणाचे बुडबुडे. पुढचं एक्झाम्पल, साबणाचे बुडबुडे च्या आत दाब जास्त असतो. कोणापेक्षा? हां, वातावरणापेक्षा. मग वातावरणाचा दाब त्याच्याशी कसा राहील तुमचा? कमी राहील. पहा, त्याच्यावर दाब जास्त असल्या कारणाने तो असा स्ट्रेचेबल असतो. बरोबर. आणि तुम्हाला जर प्रश्न आला की जो साबणाचा बुडबुडा उडतोय तर तिच्यावर सुद्धा तुमचा चेहरा दिसतो की नाही, म्हणजे एक प्रकारचा आरसा क्रिएट झाला. मग तो आरसा कोणता? बहिर्वक्र. बाकी कॉन्केव, कॉन्व्हेक्स, बहिर्वक्र. बरं, एकदा घरी गेल्यावर तयार कर जा, ठीक आहे. आणि बघ जा, तुम्हाला कॉन्केव कॉन्व्हेक्स शिकवलं आहे प्रकाशमध्ये, बरोबर आहे ना, सगळं शिकवलं आहे की नाही. आणि तुम्हाला सांगितलं आहे कॉन्केवमध्ये मिरेज कशी दिसते, कॉन्व्हेक्समध्ये मिरर कशी दिसते, आणि तिच्यामध्ये लिहायचं मग की असा दिसू शकतो, ठीक आहे. पुढचा टाका, पास्कलचा नियम. हो, स्टार करून आता पास्कलचा नियम. पास्कलचा नियम. एका भांड्यात कोणत्याही बिंदूवर लागणारा दाब सर्व दिशांना सारखा असतो. सर्व दिशांना कसा असतो? सारखा असतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक इंजेक्शन घेतलं, इंजेक्शन माहिती आहे ना, घेतलं, त्याची नोझल काढून टाका, वरचं जे टीप राहते ना ते काढून टाकायची. काय झालं रे बाबू? त्याची टीप काय करायची? वरची काढून टाकायची. चालू आहे ना? टीप काढल्यानंतर खालतून तुम्ही त्याला काय केलं? थोडंसं प्रेशर अप्लाय केला, दाब दिला. बरं, दाब देताना कोणतं द्रव असं साईडला राहतं का? सगळं द्रव कसं राहतं? वरती सरकत जातं. क्लिअर आहे की नाही? मग मला एक सांगा, हा काय म्हणतोय? भांड्यात कोणत्याही बिंदूवर लागणारे बल सर्व दिशांना कसे असते? सारखे असते. अप्लाय होत आहे का? खालतून तुम्ही प्रेशर लावलं तर प्रेशर लावताना ते प्रेशर सगळ्यांना कसं लागतंय? सारखं लागतंय. असं आहे का कोणाला की ते प्रेशर कोणाला कमी लागतंय? बरं, ह्याच तत्वावर तुमच्या समोर एक मशीन काम करते, नेहमी दिसते तुम्हाला. ह्याच तत्वावर हायड्रॉलिक मशीन. मग हायड्रॉलिक मशीन कोणती? JCB. करेक्ट. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे JCB. ह्या JCB आणखी प्रेस मशीन. आणखी तुम्ही गेले त्या गाडी वॉशिंग करायला 4 व्हीलर घेऊन गेले, बरोबर आहे ना, तिच्यामध्ये ते बघा एक पिस्टन राहतो, तो असा वरती उचलला, तो गाडीला वरती उचलून घेऊन येतो. हायड्रोलिक राहतं, ते पण काय आहे? हायड्रोलिक. कोणतीही हायड्रोलिक सिस्टम कशावर काम करते? पास्कलच्या नियमावर. डोक्यामध्ये एकच शब्द टाकायचा, हायड्रोलिक म्हटला की काय आला पाहिजे? पास्कल. हायड्रोलिक म्हटला की काय? पास्कल. ठीक आहे. तर खालच्या याच्यावर टाका 2 नंबर. द्रवातील दाब भांड्याच्या आकारावर अवलंबून नसतो. हा पहिला सिद्धांत लक्षात ठेवायचा. ट्रॅक्टरची ट्रॉली येईलच. ह्याच्यामध्ये टाका, बंद भांड्यात द्रवावर बल लागल्यास
बल लागल्यास ते सर्व दिशांना सम प्रमाणात लागते. सम प्रमाणात लागते. टाका उदाहरणार्थ हायड्रोलिक मशीन. उदाहरणार्थ हायड्रोलिक मशीन. मग हायड्रोलिक मशीन कोणत्या कोणत्या? JCB, हायड्रोलिक लिफ्ट, JCB, हायड्रोलिक लिफ्ट, हायड्रोलिक जॅक, बघा हे काम कसे करतात ते पण सिस्टीमला लक्षात घेऊ आपण आता. ठीक आहे. हे अशा प्रकारची एक सिस्टीम असते. इकडे एका साईडनं याचं तोंडावर आहे ना अशा प्रकारे सिस्टीम राहते आणि वरती असा एक पाईप दिलेला राहतो आणि त्या पाईपला सुद्धा अशी एक सिस्टीम दिलेली राहते. जेव्हा इकडनं ह्या भांड्यामध्ये आतमध्ये असं द्रव राहतं. काय असतं? द्रव. एअरच्या बाबतीत पण आपण पुढच्या ह्याच्यात समजून घेऊ की एअर पण अशा सिस्टीममध्ये कशी काम करते ते पण बघून घेऊ. हे तुमचं काय आहे? सगळं द्रव आहे. इकडनं तुम्ही काय टाकला? प्रेशर किंवा बल लावला. काय लावला? बल लावलं. ते बल सगळ्या दिशांना कसं लागतंय? सारखं. मग इकडनं बल लावल्यानंतर इकडनं काय होणार आहे? ते वर उचललं जाणार आहे. बस ह्या सिस्टीमला तुम्ही म्हणायची कोणती सिस्टीम? हायड्रोलिक सिस्टीम. क्लिअर आहे का? सेम इंजेक्शन तुमचं कशाचं एक्झाम्पल आहे? हायड्रोलिक. बरोबर आहे ना? तुम्ही ते यूट्यूबवर पाहिले असतील, काही काही छोटे पोरं राहतात एक इंजेक्शन घेतात, त्या इंजेक्शननं ते JCB खेळत राहतात. मग बघितलं नसेल तर बघून घ्या. कधी तो असं करतात ना. काय बँडमध्ये? हां ते असं वरती जातं असं साईड. हां बरोबर ठीक आहे. व्हेरी गुड. आता तर कॉटमध्ये पण आला आहे. लोकांना असं वरती उचलायचं टेन्शन राहतं. मग ते काय करतात? जस्ट असं वरती पुश करून द्यायचं, तो ॲटोमॅटिक असं वरती जातो. हां दवाखान्याचे राहतं. आता घरातले बी तसेच यायला लागले. टेन्शन नाही पाहिजे. माणसाला त्रासच नको. बाईनं काही करायचं म्हटलं की तुम्ही हात नको लावा, मी करून घेईल माझं. बरोबर आहे की नाही? असं झालं पाहिजे. चला पुढचा मुद्दा टाका. द्रवीभवन बिंदू. द्रवाचा द्रवीभवन बिंदू याला शुद्ध इंग्लिशमध्ये म्हणायचं मेल्टिंग पॉइंट. काय म्हणायचा? मेल्टिंग पॉइंट. मग याच्यामध्ये अवस्थात काय फरक पडेल? पदार्थाच्या अवस्थेमध्ये काय फरक पडेल? मेल्टिंग पॉइंट म्हणजे मेल्ट होणे, वितळणे. मग वितळतो कोण? स्थायू. बरोबर आहे की नाही? म्हणजे स्थायूचं रूपांतर कशामध्ये होतं? द्रव. मेल्टिंग पॉइंट द्रवीभवन होत आहे. काय होत आहे? द्रवीभवन. द्रवात कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली, त्याला काय म्हणायचं? द्रवीभवन बिंदू. मग प्रेशरचा त्याच्यावर काय परिणाम झाला? बरोबर आहे ना? आपण काय लिहिला? द्रवाचा द्रवीभवन बिंदू. तर हिच्यावर काय म्हणायचं? आता हिच्यावर दाबाचा काय परिणाम होतोय? दाब दिला तर काही लवकर होऊ शकतं का? हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. हिच्यात टाका द्रवावर प्रभाव. द्रवाचा द्रवीभवन बिंदू. इथे एक पॉइंट टाका. दाबाचा होणारा परिणाम. ठीक आहे. दाबाचा होणारा परिणाम. ठीक आहे. 1 नंबरचा आकडा टाका. निसर्गात
काही पदार्थ चे तापमान, काही पदार्थाचे तापमान वाढवल्यास त्यांचे आकारमान वाढते. त्यांचे आकारमान वाढते. सांगा बरं कसे पदार्थ असते. काय झालं बाबू, चालू आहे ना व्यवस्थित? यू आर ओनली वन इन द मीटिंग. जाणार रे बाबू, चला. हा, द्रवाचा कोणते परिणाम असतील, काय होतं, काय लिहिलेलं आहे आपण बघा. काय म्हणतोय तो, निसर्गात काही पदार्थ असे आहे की त्याचे तापमान जर आपण न वाढवले तर त्याचं आकारमान काय होतं, वाढतं. असंच लिहिलं की नाही. मग आकारमान वाढणं म्हणजे काय, पसारा वाढणे. बरोबर आहे ना. काय होत आहे, पसारा वाढणे. मग असं कोण आहे, बर्फ. आणखी हां, रबराचे ठोकळे. अशी जी वस्तू की जे डायरेक्टली कशात होते, द्रवात रूपांतरित होते. कशात रूपांतरित होते, द्रवात रूपांतर होते. डोक्याला लावायचं तेल, काय वाढला, तापमान वाढलं. तर तापमान वाढल्यानंतर काय होतं आहे, ते थिजलेल्या अवस्थेत जर असेल तर तो काय होईल, द्रवामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होऊन जाईल. क्लिअर आहे की नाही. बर्फ घेतला, तिचं तापमान वाढवलं. तापमान वाढवल्यानंतर त्यानं काय केला, स्वतःचा पसारा वाढवायला सुरुवात केला. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय वाढवलं, आकारमान वाढवलं. क्लिअर होत आहे का. लिहा. उदाहरणार्थ बर्फ, मेण, तूप, म्हणजे याच्यावरनं एक रिलेशन लक्षात येतं. काय, तापमान वाढलं की प्रेशर वाढतो. काय म्हणतो आहे, तापमान काय होतं, हे वाढलं की कोण वाढतो आहे, तुमचा दाब वाढतोय. काय होतं आहे, दाब वाढतो आहे. आणि मेल्टिंग पॉईंट काय होऊन जाईल मग तुमचा. आता मेल्टिंग पॉईंट याच्याशी संबंधित आहे की नाही. हा वाढला की मेल्टिंग पॉईंट पण काय होतो, वाढतो. मग तुमचा इथे द्रवीभवन बिंदू सुद्धा काय होतो आहे, वाढतोय. द्रवीभवन बिंदू काय होतो आहे, वाढतोय. क्लिअर आहे. लिहून घ्या रिलेशन खालती. तापमान वाढलं की दाबही वाढतो, द्रवीभवन बिंदूही वाढतो. मग आपण एक लिहिलेलं होतं, सगळ्यात जास्त तापमान कोण घेतं वितळण्यासाठी. धातूमध्ये लिहिलेलं आहे आपण, टंगस्टन. मग सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा, टंगस्टनचा. बरोबर आहे की नाही. टाका, टंगस्टनचा द्रवीभवन बिंदू सर्वात जास्त असतो. टंगस्टनचा द्रवीभवन बिंदू सर्वात जास्त असतो. द्रवीभवन बिंदू जास्त होतो. असं एक्सपांड नाही होतं इथे, कॉम्पॅक्ट साईजमध्ये राहतो. मग टंगस्टनला इंडिकेट कशात करता, लिहिलं का तुम्ही ना. अच्छा, त्याचा ॲटॉमिक नंबर. पलटा पाहून घ्या किती आहे. 47 कोणाचा रे, ॲटॉमिक नंबर 47 कोणाचा. आणि सोन्याचा 79. पारा, वा भाई.
पाठ करत चाला बरं. ॲटॉमिक नंबरवर तुम्हाला प्रश्न आला तर उत्तर देता आलं पाहिजे सगळ्यांना, ठीक आहे ना. ॲटॉमिक नंबर पाठ करत चाला. चला पुढचं रिलेशन लिहा. 2 नंबरचा आकडा टाका. काही पदार्थांचे 2 नंबरचा आकडा टाकू ना. काही पदार्थांचे तापमान वाढवल्यास आकारमान कमी होते. काही पदार्थांचे तापमान वाढवल्यास आकारमान काय होते? कमी होते. खालती टाका बिस्मित. उदाहरणार्थ बिस्मित, याला म्हणायचं कठीण चांदी. कठीण चांदी. आणि जो आपण वरच्या याच्यामध्ये बर्फ लिहिलेला आहे ना, त्या बर्फाला तिथनं हटवा. बर्फ वरच्या याच्यात बर्फ लिहिलेला आहे ना आपण ना, बर्फ उदाहरणं, ते बर्फ तिच्यातनं हटवा. फक्त तिच्यात तू पण तेच राहू द्या, ठीक आहे. आता आपल्याला विचारलं बर्फाचा मेल्टिंग पॉईंट काय? हां, वितळण्याचा पॉईंट. नाही, तो तर उत्कलन बिंदू आहे तो. हां, गोठण बिंदू पाहिजे ना, तो गोठण बिंदू झाला वितळण्याचा. रूम टेम्परेचरला तर तो सहजासहजी वितळतो, पण त्याचा एक सहसा काहीतरी असेल ना, की ह्या बिंदूपासून तो खालती उतरला किंवा वरती चढत गेला तर इथे तो हे होऊन जाईल. नाही, 37 तर पाणी राहतं. 4 डिग्री. किती? 4 डिग्री. 4 डिग्री तापमानावर तुम्ही जर आले तर बर्फ काय होतं? पाण्यामध्ये रूपांतरित व्हायला सुरुवात होतो. तिथे एका कोपऱ्यात लिहून घ्या. आणि हिच्यामध्ये जे आपण ह्या 2 नंबरचा आकडा लिहिलेला आहे, इथं प्रेशरचा ना याचं रिलेशन दाखवा. काही पदार्थांच्या बाबतीत हा कसा राहतो? व्यस्त प्रमाणात असतो. असतो व्यस्त प्रमाणामध्ये. बिस्मितसाठी बिस्मित म्हणजे कठीण चांदी. कठीण चांदी माहिती आहे ना तुम्हाला? दगडी चांदी म्हणतो आपण तिला, बरोबर? नकली चांदी. खालच्या याच्यावर टाका 3 नंबरचा आकडा करून. 3 नंबर नाही, स्टार करा. उत्कलन बिंदूवर दाबाचा प्रभाव. उत्कलन बिंदूवर दाबचा प्रभाव टाका. हिच्यामध्ये कंसामध्ये द्रव वायूत कन्वर्ट होतो. द्रव वायू. उत्कलन म्हटला की काय तो? द्रव वायूमध्ये बदलून जातो. आणि इथे लिहा प्रेशर हे समप्रमाणात असतं. कोणाच्या? उत्कलन बिंदूच्या. बॉइलिंग पॉईंट. म्हणजे प्रेशर वाढला तर काय वाढेल? बॉइलिंग पॉईंट वाढेल. म्हणजे आपलं लिहिणं फार मोठं वाचून जातं फक्त एवढं वाक्य लिहिलं तर. समजेल ना हे तुम्हाला? आता समप्रमाण, व्यस्त प्रमाण, हे तुमचं एक्झाम्पल आहे व्यस्त प्रमाणाचं. एक वाढला तर दुसरा काय होईल? इथे कमी होईल. हा वाढला तर हा सुद्धा काय होईल? वाढेल. ठीक आहे. मग याच्याशी संबंधित एक एक्झाम्पल जे रोज घरात पाहता, रोज 2-3 दिवसाआड पाहतो आपण. नाही बे, प्रेशर वाढलं तर उत्कलन बिंदू वाढतो. हां, कुकर. करेक्ट. काय सांगितलं त्यानं? कुकरमध्ये काय होतं भाऊ? कुकरमध्ये तापमान वाढलं पण वाफ बाहेर जायला जागा आहे का? शिट्टी लावून टाकली वरती, बरोबर आहे ना. मग जिथपर्यंत शिट्टीमध्ये जेवढी ताकद, म्हणजे वाफेत जेवढी ताकद येत नाही की शिट्टी थोडीशी वरती उचकवेल, तिथपर्यंत ते आतमध्येच राहतं. म्हणजे तो काय करतोय? दाब वाढवतोय.
बरोबर आहे ना. आतमधल्या आतमध्ये वाफ काय करते, दाब वाढवते. दाब वाढवला म्हणजे तुमचा उत्कलन बिंदू आणखी वाढतो. क्लिअर आहे का. म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढला तर तुमचं प्रेशरसुद्धा काय होतं आहे, वाढत वाढत जात आहे. क्लिअर आहे का. म्हणून कुकरमध्ये अन्न लवकर शिजतं. समजलं का. म्हणून कुकरमध्ये काय होतं, अन्न लवकर शिजतं. तर लिहा खालती. उदाहरणार्थ कुकर. कुकर त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर कुकर म्हणतो की नाही. प्रेशर वाढवण्याचं माध्यम प्रेशर कुकर. बरोबर आहे. आता उदाहरणं टाकू आपण सगळे. उदाहरणार्थ 1. बर्फ नेहमी खालून वितळतो. कारण सर्व तसं नाही म्हणतात, दाब खालच्या दिशेने लागतो. दाब खालच्या दिशेने लागतो. बरोबर. मग ह्या सिद्धांतावर कोण काम करायला आणखी. बर्फ खालतून वितळतो की नाही. मग ह्या सिद्धांतावर कोण काम करेल, ग्लेशियर. ग्लेशियर मधनं काय येतं बाहेर, पाणी येतं. म्हणजे नद्या येतात, हिमनद्या येतात की नाही. मग इथे सुद्धा तुमच्या ग्लेशियर मध्ये सुद्धा काय होईल, तुमचा दाब वाढेल. कोणत्या कशामुळे, तुमचा ग्रॅव्हिटेशन जास्त आहे. ग्रॅव्हिटेशन लागतं कशावर लागेल, तुमच्या बर्फावर. आणि बर्फावर ग्रॅव्हिटेशन लागल्यामुळे तुमचा दाब सगळा कुठे एकत्रित होईल, खालच्या दिशेने. आणि तिथून पाणी पडायला सुरुवात होईल. क्लिअर आहे की नाही. बर्फातनं कधी असं पाहिलंय का, साईडनं पाणी उडतात. बरोबर आहे ना. थेंब 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 असं खालती खालती गळत राहतं की नाही. म्हणजे काय होतं, बर्फ नेहमी खालच्या दिशेनं वितळत राहतो. कशासाठी, कारण पूर्ण दाब लागतो. क्लिअर आहे का. झोप लागते का रे, हा बारीक बारीक झाले ना तुझे डोळे. ठीक आहे ना. लिहा 2 नंबरचं उदाहरण टाका. काय म्हणतात रे, हिमनद्या सुद्धा याचे उदाहरण आहे. तीन नंबरचा आकडा टाका आता खालती. नदी, तलाव ह्यांच्यावरती बर्फ तयार होतो, तरी सुद्धा आतमधील मासे जिवंत राहतात. आतमधील मासे काय होतात, जिवंत राहतात. का असतं असं, का असतं असं. प्रेशर कमी झालं तर मेल्टिंग पॉइंट काय होतो, वाढतो. बरोबर आहे ना. हेच त्याचं एक रिझन. ठीक आहे. प्रेशर कमी झालं तर काय होतं, मेल्टिंग पॉइंट वाढतो. त्यामुळे काय होतं, फक्त वरचा भाग थिजला जातो, खालचा भाग जो आहे तो पाण्यामध्ये जसा तसा राहतो. बरोबर आहे ना. तुम्ही पहा, कधी पण म्हणताना बर्फानं आच्छादलेल्या चादरवर आरामात चाला. कारण का, कुठे क्रॅक होऊन जाईल सांगता नाही येत. खालती काय तुमचं पाणी आहे, ते पूर्ण बर्फ शेवटपर्यंत बनत नाही. तो काही वेळापर्यंतच, म्हणजे काही डेप्थ पर्यंतच त्याचा बर्फ झालेला राहतो. खालती तुमचं पाणी जसंच तसं. ठीक आहे ना. कारण का, दाब वाढला तर मेल्टिंग पॉइंट काय होतो, कमी होतो. बर्फ तयार झाला, दाब वाढला. दाब वाढला, मेल्टिंग पॉइंट काय झाला, कमी झाला. आताच रिलेशन लिहिलं ना आपण ना. प्रेशर मेल्टिंग पॉइंटशी कसं राहतं, व्यस्त प्रमाणात राहतं. कसं राहतं, व्यस्त प्रमाणात असतं. म्हणून काय, प्रेशर वाढलं तर मेल्टिंग पॉइंट काय होतो, वाढतो. म्हणून तिथे खालती जे जीवजंतू राहतात ते जिवंत. क्लिअर आहे का. हा टाका, रिलेशन टाकून घ्या तिथे. पुढचा मुद्दा टाका. उंचीवर गेल्यास वातावरणीय दाब कमी होतो.
वातावरणीय दाब कमी होतो. होतो का? बरोबर. मग उंचीवर गेल्यानंतर तुम्ही ना भांड्यामध्ये डाळ शिजवायला घेतली, शिजते का? सर गेलेच नाही आम्ही आजपर्यंत. लागले की जायचं ट्रेकिंगला, भांडं घेऊन जायचं, करून बघायचं एक्सपेरिमेंट. नाही होत, तिथे नाही शिजत नाही तिथे. मग तिथले लोक काय वापरतात शिजवायसाठी? कुकर. काय वापरणार? कुकर. बरोबर आहे. तर लिहा, आपण काय लिहिलं? उंचीवर गेलं तर दाब कमी होतो, म्हणून पर्वतावर डाळ शिजत नाही. डाळ शिजत नाही. म्हणून कुकर वापरावा लागतो. मग बॉइलिंग पॉइंटशी कसा संबंध येतो त्याचा? समप्रमाणाचा. कुकर वापरावा लागतो. मग कुकर मधलं रिलेशन हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? प्रेशर वाढलं वाढतो, असंच लिहिलं ना कुकर मध्ये. प्रेशर वाढलं तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय होतो? वाढतो. हेच रिलेशन लिहिलं ना आपण ना. असा हा याच्या समप्रमाणात आहे असंच लिहिलं ना. आणि मेल्टिंग पॉइंटशी काय लिहिलं? प्रेशर हे त्याच्या व्यस्त प्रमाणात आहे. बरोबर आहे ना. मेल्टिंग पॉइंट हा काय तुमचा व्यस्त प्रमाणात आहे प्रेशरच्या, आणि बॉइलिंग पॉइंटच्या समप्रमाणात आहे. ठीक आहे ना. राहीन लक्षात. घासत चालायला थोडस. ठीक आहे. आजच्यासाठी आपण इथेच थांबू. उद्यापासून आपण उत्प्लवन बिंदू म्हणजे उत्तेजक बल हे शिकणार. उत्प्लवन. ठीक आहे.